बाब फाटल्या दिसांनी तुमचे लिडर येयले गोंयान म्हटले की नो अलायन्स वी विल गो अलोन. वेली कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात म्हणत जाल्यार तुमकां इफेक्ट जावचो ना? फाटी आमी इलेक्शना वचलो 2022 इलेक्शना तेन्ना आमी अलायन्स आसोना, सो आमी जिखले. सो तेच फाटल्यान आमी जायते काम केलां, जायते लोकांचे इश्यूय आमी कॉन्स्टिट्युएन्सीचे आमचे असेंब्लीक घेतलाय आनी आमचें काम चालूच आहा. एवरीडे आमी लोकांक मेळटा, लोक आमकां मेळटा, तेंची डिफिकल्टी आमी सॉल्व करता. आतां आमचे रिलेशनूय वाडल्या, सो म्हाका दिसना म्हाका कितें इफेक्ट जातले म्हणून. कित्याक 22 आनी 27 आमकां केल्यार आनी चान्सीस चड आहा आमकां. कित्याक फाटली 3 आनी 2 वर्सां उरल्या आनी जायती काम करपाक. जायते फायली आमी घातल्यो, सगळे प्रपोजल घातले, तेय आमची काम जातली हेजे मुखार. सो लोकांक मेन आमच्या लोकांक कॉन्टॅक्ट आहा, तेमकां आमी मेळटात, आमच्या ऑफिसांत मेळटात, तेजे पर्सनली आमी वचोन मेळटात, वाड्यावाड्यांनी वचोन मेळटात. आनीक आमचे प्रोग्राम जातले, स्टार्ट जातले. सो म्हाका दिसना अलायन्स जावं जायनाका आमची बिल्डींग पासून म्हाका इफेक्ट जातले. सो यू आर ओके विथ हर स्टेटमेंट? तुमच्या लिडरान स्टेटमेंट केला बद्दल? स्टेटमेंट केला ते, आनी तेणी म्हणला काँग्रेसाचे कितें ट्रस्ट ना तेंय म्हणला तेणी. सो स्टेटमेंट म्हणल्यार आतां गोंयकारांक तुमी जाणा सोगटे कडेन जाय, तांकां आख्खे गोंय सोगटे एकठांय जालें. जेन्ना 2024 लोकसभा इलेक्शन जाल्लें तेन्ना एकठांय जाल्लें, ते भाशेन लोकांक जाय सोगटे पार्टी एकठांय जाल्ले आनी बीजेपीक डिफीट दिवपाक. मेन लोकांचे विश आहा ती हे पार्टी बीजेपी कशे भाशेन डिफीट दिवपाकूच जाय. आनी तें जातलें जाल्यार लोकांचें ओपिनियन आहा सोगट्यांनी एक जावचें म्हणून. मग लोकांचो ओपिनियन आसता, तुमचे लिडर कित्याक नाका म्हणटात? तेका लागून ह्या सगळे पार्टी एक जातले जाल्यार आमी 2024 लोकसभा इलेक्शन एक जालें, ते ऑल इंडिया लेवलाचेर एक जाल्ले. सो गोंयांय आमचे 27 अलायन्स जातले जाल्यार तो एक ट्रस्ट सगळ्यांनी बिल्ड करपाक जाय. सगळ्या पार्टीनी आपलो विस्वास दाखयलो जाल्यार तुमकां अलायन्स जावपाक शकता. पण वेली तुका प्रॉब्लेम जावचे ना वेदर अलायन्स जावं जायनाका? लोकांनी आमकां फाटी वोट मारून हाडला आनी आमी काम करतात आनी लोकांचे इश्यूय घेतात. सो म्हाका दिसना म्हाका अलायन्स जावं जायनाका, म्हाका थिंगा इफेक्ट जावपाक. क्रूज बाब तुम्ही म्हणता की पार्टीने एकठांय जावंक जाय, लोकांनी ह्या जाय, पण जेन्ना तुमचे नॅशनल लिडर असे स्टेटमेंट करता तेन्ना पार्टी लोक तुम्ही कन्फ्यूज जायना? पार्टीचे कित्याक स्टेटमेंट केला? काँग्रेस कितें 2 पार्टी डिफेक्शन जाल्ले, फाटी 10 पार्टी गेले, 8 गेले, हेजे मुखार 27 जिखले, अलायन्स जालें आनी काँग्रेसा परत गेले जाल्यार कसलो यूज जाता? सो तेका लागून एक ट्रस्ट बिल्ड जावपाक जाय म्हूण ट्राय करपाक जाय. ऑल ओव्हर नॅशनल लेवल पळयल्यार तुम्ही दिल्ली आप अगेन्स्ट लढले, दिल्लीत ते तुमचे लिडर येवन गोंयांत फूट घालता. तुमकां दिसता फ्युचरान अशें फूट कितून घालता? पार्टी स्टेटमेंट घेता. पार्टी तेसा आतिशी मॅडम येयल्ली ते आमचे ऑफिस साऊथ गोवा पार्टी स्ट्रॉंग करपाक आनी आमी साऊथ गोवा पार्टीचें ऑफिस ओपन केलां. तेका लागून ती येयल्ली. आमी सगळे कॉन्स्टिट्युएन्सी आमचो मुवमेंट स्टार्ट करपाक, बिल्ड करपाक, तेन आमकां सगळें कितें करपाक तें सांगून गेल्या. ते सगळें आमी आमच्या पार्टी गोंयचो अमित पालेकरांनी आमचे सगळें प्लॅन केल्ले आहा. सगळे लिडरान एकठांय प्लॅन केला. ते फर्स्ट स्टेप आमी घेतला तें ऑफिस ओपन करपाचें साऊथ गोवा. सो तेजे मुखार आतां आमचे एक्टिविटी चालू जातल्यो. सो गोंयान कितली सिटां लढची झगडची आपान? ऑल 40 तुका दिसता? वेन यू से सद्या आमी फूल 40 कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्सन्ट्रेट जातले. आमी पार्टी बिल्डअप करतले. आमचे व्हॉलंटियर सोगटी कॉन्स्टिट्युएन्सी आहा. कित्याक आमी फाटली 2 इलेक्शनां आमी सोगटे ऑलमोस्ट 39 आमी कॉन्टेस्ट केले. सो आमचे सोगटे कॉन्स्टिट्युएन्सी आमचे वर्कर्स आहाय.